हॅलो एव्हरीवन, माय सेल्फ गौरव. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल PMW कस्टम्स. तर वाजलेले आहेत सकाळचे 6:50 झालेले आहेत आणि आम्ही चाललो आहे एका छोट्याशा राईडला. तर राईडला कुठे चाललो आहे, कुणासोबत चाललो आहे आणि कोणत्या बाईकवर चाललो आहे हे मी तुम्हाला दाखवतो आहे. चाललो आहे यामाहा RX ग्रुपसोबत एका छोट्याशा राईडवर. ही आहे माझी यामाहा RX 135 5 स्पीड गाडी. बघू शकता तुम्ही. बनवून आता तिला मोस्टली 2 वर्षापेक्षा जास्त दिवस झालेले आहेत. तर इतक्या वर्षामध्ये आम्ही बऱ्याच राईड केल्या, पण गाडी बनवल्यानंतर मी एकदाही राईडला गेलेलो नाही आहे. तर आता आम्ही चाललो आहे राईडला. तर चला निघतो मी आणि स्पॉटवर जाऊन भेटवतो की अजून सोबत कोण कोण आहे. सेट टू गो. 7 वाजल्याचा मीटअप पॉईंट होता. आता 5-10 मिनटं राहिलेले आहेत. माझ्या घरापासून जवळचंच लोकेशन आहे. सो ऑल सेट. गाडी चालू झाली आहे. आवाज थोडासा कमी येईल, एक्सपान्शन लावला आहे. चलो निकलते हैं, बाय. सो फायनली सगळे आलेत. आता निघायची तयारी आहे. मागं लाईनअप बघू शकता सगळ्या यामाहांचा. मी एक गाडी दाखवतो. ही आहे RX 100. परत एकदा RX 100 MJF पासिंग. माझी 135 RX 135 टायगर, RX 100 MVD आणि परत एकदा RX. अजून एक जण यायचा राहिला आहे. मिनी घाट सुरू झाला आहे. घाटामध्ये आता थांबलो आहे. हां, इथून पुढे घाट आहे. व्ह्यू दाखवतो. गाडी आली. सुंदरसा व्ह्यू. मागे खोल दरी आणि आमच्या गाड्या. एक छोटासा कॉफी ब्रेक झाला होता आणि सगळ्यांना फोटो सेशन पण करायचं होतं. सो एक 5 मिनटाचा हॉल्ट झाला. आता गाड्या स्टार्ट करून पुढच्या जर्नीला निघतो आहे. आणि आय गेस सांगायचं विसरलो, आम्ही चाललो आहे दिव्यागारला. हा एक 100 किलोमीटरची जर्नी बाकी राहिली असेल अजून. तर चलो निकलते. बाबांनी खूप छान कॉफी बनवली होती इथे मागे. बघू शकता मागे पुण्याची हद्द संपलेली आहे, पुणे महानगरपालिकेची. आणि रायगडची हद्द चालू झालेली आहे. तर इकडे आम्ही थांबलो आहे ब्रेकफास्टसाठी. इकडे आमच्या गाड्या पार्क झालेल्या आहेत. बघू शकता की प्रत्येक गाडीचा कलर हा वेगळा आहे. कोणत्याच गाडीचा कलर रिपीट नाही आहे. खूप छान वाटतं 2 स्ट्रोकची राईड घ्यायला, बिकॉज त्या गाड्यांमध्ये एक पॉवर आहे, त्यांचा एक वेगळाच परफॉर्मन्स आहे. लास्ट टाईम मी जेव्हा राईडला आलो होतो तेव्हा माझ्या गाडीला कॅटॅलिटिक म्हणजे साधा सायलेन्सर होता आणि सगळेजण रेव्ह करायचे आणि माझ्या गाडीला फायरिंगच नव्हती. एकदम सायलेंट आवाज यायचा. मग ती चूक मी यावेळेस केली नाही आहे. ह्यावेळेस येताना मी एक्सपान्शन चेंबर इन्स्टॉल केलं आहे गाडीमध्ये. मजबूत आवाज करते गाडी मस्तपैकी. तर चला आता ऑर्डर देतो आणि मग पुढे परत जर्नी स्टार्ट करायची.
घाटात एक हॉल्ट घेतला, दाखवतो इकडे स्पॉट. मागे दरी जायचं आम्हाला इकडे खाली. हे आत्ता जरी असं दिसलं तरी पावसाळ्यामध्ये खूप सुंदर असं दृश्य असतंय. खूप डीप आहे. लाईनअप RXचा लाईनअप सुंदर अशा डोंगरांमध्ये. पोचलोय दिव्यागारला. दुपारी 1-1:30 वाजता पोचलो. त्यानंतर जेवण केलं. मस्तपैकी फिश थाली बनवली होती. छान अशी झोप झालेली आहे. आमचा ब्लॅकी इकडे रिसॉर्टमध्ये डॉग बाबू. ब्लॅकी लॅब खूप ॲक्टिव्ह आहे. आहे दिव्यागारचा बीच. फायनली वी आर हियर. मस्त असा सनसेट होतोय. पूर्ण रिकामा बीच आहे. Starfish. This is a starfish. दाखवा. वाव. This is a starfish. कुठे सापडलं तुम्हाला? Into the deep sea water. इंटू द डीप सी वॉटर. Yeah. ही वाली डीप सी वॉटर आहे का? हो, दाखवा स्किल दाखवा जरा तुमचे. इकडे हा दाखवा. हा दाखवा. हा गुड. मामा आमचे एन्जॉय करताना. सनसेट झाला आहे. मस्तपैकी समुद्रात आम्ही एन्जॉय केला. एक नंबर. अभिषेक अजून सुद्धा तिकडं खेळतच बसलेत. आता रिलॅक्समध्ये दाखवतो. हे आहेत आमचे मामा प्रवीण शेठ, महेश दादा, प्रसाद दादा, सुरेश भाऊ. मगाशी त्यांचे आपण स्किल्स बघितलेत व्हिडिओमध्ये. आता करू त्यांना व्हायरल. व्हिडिओमध्ये झोपताना रूमवर आलेलो आहे. तर सगळेजण मिळून पत्तेचे मॅजिक्स खेळत होते. तर आमचे आवी दादा आहेत, ते आपल्याला एक ट्रिक दाखवतात आहेत. मी पण पहिल्यांदाच बघतोय, तर म्हटलं शेअर करावं तुमच्यासोबत. आता 52 कॅटच्या पत्त्यामधून एकाच कलरची ही सिरियल काढलेली आहे. याच्यातून मी एक स्टोरी बनवणार आहे. ओके. ए पासून काय ए 1 नाही पण त्याच्यामध्ये एका दुर्री अच्छा. तुरी चौक पंजा छक्का सत्ता एकच म्हणजे 1 असतो. 52 पत्त्यातले सगळे हे काढले. तर स्टोरी अशी आहे, हे 387 वर्षापूर्वी 387 वर्षापूर्वी एक राणी राज्य करत होती. 387 वर्षापूर्वी एक राणी राज्य करत होती. तिचं वय 64 होतं. तिला 2 मुलं होती. एकाचं नाव जॅक, एकाचं नाव किंग. एकाचं वय वर्ष होतं 10, एकाचं वय वर्ष होतं, दुसऱ्याचं वय वर्ष होतं 9 आणि 5 14 वर्ष. तर ही स्टोरी अशी तयार झालेली आहे. 387 वर्षापूर्वी एक राणी राज्य करत होती. तिचं वय 64 होतं. तिला 2 मुलं होती, जॅक अँड किंग. एकाचं वय होतं 10 वर्ष, दुसऱ्याचं 9 आणि 5 14 वर्ष. आता ही सगळी एकत्र पानं केलेत. आता मला 1चं स्पेलिंग सांगा. 1 ONE. तर ही एका खाली एक जसं स्पेलिंग असेल तशी पानं खाली घ्यायची. अच्छा. ONE. अच्छा 1 आला. TWO. ओके 2 आला. THREE. 3. अच्छा. FOUR. 4. FIVE.
5 वाला SIX 6 SEVEN 7 EIGHT 8 NINE 9 TEN 10 परफेक्ट आलं ना 10 मॅजिक. एव्हरीवन, दिस इज डे 2. राईड आज परत सुरू करतो रिटर्न जाण्यासाठी. काल पूर्ण रात्र मस्तपैकी पूल साईड डिनर होता. रात्री असल्यामुळे तिकडे लाईट नव्हते त्यामुळे शूट करता नाही आलं. बट आता सकाळी उठलो आहे, सगळेजण गाड्या पूर्ण रेडी करून ठेवल्यात पुसून वगैरे. फोटोशूट करून झाला. आता रिटर्नसाठी ट्रॅव्हल करतो आहे पुन्हा एकदा. जर पुढे घाटामध्ये चांगले स्पॉट असतील तर तिकडे जाऊन शूट करेल. बघूयात पुढे आता. चलो निघतो आहे. बॅगा पण घेऊन रेडी आहेत सगळेजण. 50 किलोमीटर पुढे आलो आहे फ्युएल ब्रेक घेण्यासाठी. आमच्या सगळ्यांच्या गाड्या आम्ही काल येतानाच फुल केल्या होत्या. भरपूर फ्युएल रिझर्व आहे अजूनसुद्धा. खूप चांगला ॲव्हरेज दिला आहे गाड्यांनी. तर बघूयात. ब्रेकफास्ट करणार कुठेतरी जाता जाता. भूक लागली आहे. खूप छान, खूप मजा वाटली. आता किती किलोमीटर जायचं आहे आपल्याला अजून? आपल्याला 165 किलोमीटर जायचं आहे. साधारणतः किती वेळ लागेल आता? 4.5 तास. ठीक आहे, मग आता पुढे ब्रेकफास्ट करण्यासाठी थांबायचं आहे. हो, तिथे अर्धा तास जाईल. चलो, ऊन वाढत चाललं आहे. गाड्या आता गरम होतात हळूहळू. सीज होण्याचे चान्सेस असतात म्हणून हळूहळू आम्ही आता पुढे ट्रॅव्हल करतो. आता वाजले दुपारचे 2. फायनली आम्ही पोहोचलो आहे. ऊन खूप असल्यामुळे कुठेच मध्ये घाटात वगैरे हॉल्ट घेतलेलं नाही आहे. त्यात कंटिन्युअसली फोन येत होते शॉपवरनं कस्टमरचे. सो 1 गोमध्ये आम्ही डायरेक्ट पोहोचलो आहे. आता फ्रेश होतो आणि शॉपवर जातो. चलो, व्हिडिओला इथेच एंड करतो. अशा प्रकारच्या अजून नवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि यामाहाने बिलकुल काहीच त्रास नाही दिला. लाईक ऊन एवढं असूनसुद्धा गाडी एकदम व्यवस्थित गेली, व्यवस्थित आली. 1-2 गाड्यांच्या पिस्टनमध्ये थोडासा नॉईज आला, बट माझ्या गाडीने बिलकुल मला काही त्रास नाही दिला. लाईक एक नटसुद्धा तिचा लूज नाही झाला. खूप छान परफॉर्म केला गाडीने. सो चलो, व्हिडिओला एंड करतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.